तर चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघायचं आहे की कॅपकटमध्ये मराठी फॉन्ट कसा ऍड करायचा असतोय. आता कॅपकटमध्ये मराठी फॉन्ट ऍड करायला तुम्ही लईदा बघितला असेल, खरं ते वेगळंच होतंय. तर ते प्रॉपरमध्ये कसं अप्लाय करायचं ते आज आपण ह्या व्हिडिओत प्रॉपरमध्ये बघायचं आहे. आता सगळ्यात आधी तर तुम्हाला कॅपकटमध्ये मराठी फॉन्ट ऍड करायला डाउनलोड करून घ्यायला लागणार आहेत फॉन्ट. आता ते डाउनलोड कुठून करायचं ते आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करायचं. त्याआधी असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला पहिला सबस्क्राईब करून घ्या, लय मेहनत लागते. आणि असंच टेक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजचं बेल आयकन देखील दाबू शकता. आता सगळ्यात आधी जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल उघडून घ्यायचा आहे, लिंक तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि तिथून तुम्हाला मराठी फॉन्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात आधी तर तुम्हाला मराठी फॉन्टची फाईल तयार करून घ्यायला लागणार आहे. आता सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल मधलं फाईल मॅनेजर उघडून घ्या आणि खाली तिथे इंटरनल स्टोरेजवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्ही मगाशी टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड केलेले मराठी फॉन्ट सिलेक्ट करून घ्या. तुमचे मराठी फॉन्ट सिलेक्ट करून झाल्यावर वरती तिथे 3 डॉटवर टॅप करा आणि मूव्ह टू वर टॅप करा. आणि हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला खालच्या साईडला न्यू फोल्डरचं ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि तुमच्या न्यू फोल्डरला एक प्रॉपर मध्ये नाव सिलेक्ट करा. आणि इथं आता मी मराठी फॉन्ट म्हणून असं नाव सेव्ह केलंय, तुम्ही काय देखील करू शकता. आणि हे सगळं झाल्यावर मूव्ह टू फोल्डरवर टॅप करा, मग तुमचा फोल्डर तयार होईल. आणि इथं तुम्ही इंटरनल स्टोरेज मध्ये बघू देखील शकता. त्यानंतर तुम्हाला अजून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायला लागणार आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात पहिला तर तुम्हाला कॅपकट उघडायचा आहे आणि त्यामध्ये तुमचा व्हिडिओ अपलोड करून घ्यायचा आहे. आणि तुमचा व्हिडिओ अपलोड करून झाल्यावर खाली तुम्हाला टेक्स्टचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि ऍड टेक्स्ट वर टॅप करा आणि फॉन्ट मध्ये जावा. आणि तुम्ही फॉन्टच्या ऑप्शनवर टॅप केल्यावर तुम्हाला ढिग प्रकारचा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये जरा स्क्रोल करा आणि शेवटच्या माय फॉन्टच्या ऑप्शनवर टॅप करा. आणि तिथे तुम्हाला ऍड ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि माय फॉन्ट्सवर टॅप करा. आणि हे सगळं प्रॉपर मध्ये करून झालं तर तिथे तुम्हाला 3 डॉटचं ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि तिथे तुमच्या मोबाईलच्या मॉडेलवर टॅप करा. आणि त्यानंतर तुम्ही मगाशी फोल्डर तयार केलेला जरा स्क्रोल डाऊन करा आणि तुमचा फोल्डर मिळाल्यावर त्यावर टॅप करा आणि त्यामध्ये एक एक फॉन्ट सिलेक्ट करा. आता तुम्हाला सिलेक्ट करताना एक एकच करायचं आहे, मी तसं सिलेक्ट करून ऍड करते तसं प्रॉपर मध्ये करून घ्या. आणि असं तुम्ही ऍडच्या ऑप्शनवर टॅप करून माय ऑप्शनवर टॅप करून तुम्ही ढिग प्रकारे फॉन्ट सिलेक्ट करू शकता. आता इथं तुमचं मराठी फॉन्ट ऍड होत नाही, त्यावर जर तुम्ही टॅप केला तर ते वेगळंच होतंय. आता त्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळूनच जाईल. आणि तिथे तुम्हाला एक नंबरला ऑप्शन दिसत असेल AMS इंडियन फॉन्ट म्हणून, त्यावर टॅप करा आणि त्यावर टॅप करून तुमचा मराठी डॅशबोर्ड उघडून घ्या. आणि तिथे तुम्ही मराठीमध्ये जे पण वर्ड टाकणार असेल तिथे तुम्ही मराठीमध्ये सर्च करून घ्या. मग हे सगळं झालं तिथे तुम्हाला खाली AMS इंडियन फॉन्टचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि तुमच्या फॉन्टला कॉपी करून घ्या. आणि त्यानंतर आणि परत कॅपकट उघडून घ्या. आणि हे सगळं करताना तुम्हाला प्रॉपर मध्ये VPN तुमचं कनेक्ट करायलाच लागणार आहे. आता VPN कोणतं कनेक्ट करायचं तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे. आणि तुम्हाला कॅपकट मध्ये काही जरी प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही शेअर करू शकता. आता तुमचा मगाशी कॉपी केलेला वर्ड इथं फॉन्ट मध्ये येऊन पेस्ट करा आणि इथं तुम्ही ऍड केलेल्या फॉन्टवर टॅप केला की तुमचा फॉन्ट तयारच होऊन जाईल. आणि त्या फॉन्टला तुम्ही कसं देखील ऍडजस्ट करू शकता. आणि हा मराठी फॉन्टचा व्हिडिओ तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेज बेल आयकन देखील दाबू शकता. चला.